हे समजा तू काय बोलत आहेस? हा, बरोबर बोलत आहे मी. जेव्हा नवरा घरात नसतो तेव्हा त्याची बायको त्याच्या घराची मालकी नसते. आणि जर ते घरात नाही राहणार तर या घरात कोणीच नाही राहणार. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. माझे पण बाबा आहेत, ते मला पण चिंता आहे त्यांची. मी आत्ताच जातो आणि ते कुठेही असले तरी त्यांना शोधून घेऊन येतो. अरे तर आणलंच पाहिजेत. आणि होय, जर ते नाही भेटलेत तर तू बी परत नको येऊ. रमाला पाठव, मी तुझं सामान तुला पाठवून देईल. चल रमा, तुम्ही आज जाऊन अभ्यास करा. मी बाबांना शोधते. आणि जर नाही शोधू शकले, सामान घेऊन सोबत जाऊ. लक्षात आहे ना बाबा काय बोलले होते? तुला फक्त तुझ्या ध्येयाबद्दल विचार करायचा आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भले तुला आपल्या लोकांपासून दूर जावं लागेल. जर त्यात म्या देखील असेल तरी बी तुला संकोच नाही वाटला पाहिजे. आणि तसं बी उद्या तुमची परीक्षा आहे. मग जा आणि अभ्यास करा. लोक काय बोलतात त्याच्यावर लक्ष देऊ नका. आनंदादा यांना आत घेऊन जावा आणि बघा की अभ्यास करतील. बाकी मी सांभाळून घेते. पण तुम्ही जा, मी सांभाळून घेते. चल. बाबा, आम्हासनी फक्त एवढंच वाटतं की जवळ तुमची तब्येत जराशी ठीक नाही होत तवर तुम्ही इथंच थांबावं. मला माहित आहे की तुमचं न माझं नातं कवा असं नाही राहिलंय की आपल्या दोघांनी एकमेकासंग राहायला आवडल. पण आता गरज आहे की तुम्ही भीम आणि आईच्या भांडणात पडू नये. तुमच्या कारण त्या दोघांमध्ये फूट पडू नये. कारण भीम त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल आणि या समध्यासाठी तुमचं तिथनं लांब राहणंच बरं पडेल. आणि बाबा, जर आम्ही तुम्हासनी इथं सांगून घेऊन आलो असतो तर कोणी येऊच दिलं नसतं. म्हणून समध्यांपासून लपवून आणलं. म्हणजे सगळ्यांना वाटलं की तुम्ही कुठं निघून गेला आहात. आणि राहिला प्रश्न भीम भाऊ आणि रमाचा की ते तुम्हाला शोधतील, तर त्याचं उत्तर आहे ही चिठ्ठी. बस बाबा, तुम्ही इथं तणावमुक्त राहा आणि विश्वास ठेवा का तुमचा हे मोठा पोरगा तुमच्या त्या कुटुंबाची काळजी घेईल. येतो मी. बाबा, मी दूध घेऊन येते, मग चहा बनवेल. तोपर्यंत तुम्ही हे पाणी पिऊन घ्या. बाबा, मी तुमच्या मोठ्या मुलासारखी नाही आहे. ते निर्णय घेतात आणि त्यावर टिकून राहतात. मग ते निर्णय चुकीचे असो वा बरोबर, पण मी तुमच्या निर्णयाचा आदर करते. म्हणून जर
तुम्हाला असं वाटतंय की आम्ही काही चुकीचं केलंय, तर मी दूध घेऊन परत येईपर्यंत तुम्ही निघून जा इथून. त्यांना मी समजवेन. येते. ऐका, तुम्ही माझ्या बाबांना बघितलं का कुठं? पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता घातलाय. म्हातारे नाही नाही थोडे. पाहिला. भीम, ये वाच. ये बघ, जे होईल ते होईल. फक्त एवढं लक्षात ठेव की ही तुझी परीक्षा आहे. जरा बी अभ्यासापासून मन भटकावू नगस. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे मी, जेणेकरून रमाजे बाबांना शोधण्याचं माझं काम करायला गेलीये, त्याचा आदर राखला जावा. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदही तिनका करी गिने, स्वाति बूंद कियास, स्वाति बूंद कियास. धन्यवाद बाबा. तुम्ही आमच्या दोघांवर विश्वास केला की आम्ही काही चुकीचं नाही करत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कुठं शोधायचं आता बाबांना? समधीकडे तर बघितलं. रमा, लक्ष्मी, तुम्ही इथं? वय ते मला माहित पडलं का बाबा नाही आहेत, तर मी अभि शोधायला गेलो होतो. शोधत शोधत मी स्टेशन पत्र गेलो. तिथं मला एक माणूस भेटला. त्यानं मला ही चिठ्ठी दिली. सांगितलं की बाबांनी भीमसाठी लिहिली आहे. बाबांनी चिठ्ठी का लिहिली आहे? बाबा सौता कुठे आहेत? हे समजा तर आपल्याला हे पत्र वाचूनच माहित पडल. चल आपण चाळीत जाऊया आणि ही चिठ्ठी भीम भाऊला देऊ. बाळा दादा, आम्ही निघतो. येतो दादा. माफ करा मला. मी तुम्हा समद्यांशी खोटं बोलत आहे, धोक्यात ठेवत आहे. पर आत्तासाठी हेच बराबर आहे. चांगलं नाटक आहे भीम. ऐकू येत आहे ना? तुझा बाप कुठं बेपत्ता आहे. औषध द्यायची वेळ झाली आहे, पण त्याची काळजी नाही आहे तुला. त्यासनी शोधायला बी स्वतःच्या बायकोला पाठवलंस आणि स्वतः घरात अभ्यास करत आहेस. तेच तर. आज समद्यानी बघूनच घ्या की आपल्या बापावर लय प्रेम करतो. या गोष्टीचं चित्र भीमरावानं बनवून ठेवलं आहे. त्याचं प्रेम खऱ्या अर्थानं किती आहे. अरे ह्याच्या परिस्तर ती पोरं आपल्या बापावर प्रेम करत्यात, जे आपल्या बापाला आपल्या सोबत ठेवून कमवून खायला बी घालत्यात. आणि हित तर भीमराव आपल्या बापाला औषध बी नाही पाजू शकलाय. बघा हितेश, ही तर समद्यांना माहिती आहे
का जर तुला संधी मिळाली तर तू चुप नाही बसणार, नक्कीच बोलशील. पण बाप पोरगा आणि आमच्या कुटुंबाच्या नात्यांच्या मध्ये नाहीच बोललास ना तरच बरं होईल. नाहीतर मी तुझी सगळी काळी कामं सांगील सगळ्यांना की तू तुझ्या बापा संग काय केलंस आणि आपल्या आई संग काय केलं आहेस. अगं आत्या, जुन्या गोष्टी खोदून काढण्यापर्यंत चांगलं आहे की आत्ताची गोष्ट बोलावी. आणि तसं बी हितेश भाव भीमराव सारखा स्वतःला चांगला पोरगा घोषित नव्हतं करत. कृपा करून गप्प बसा तुम्ही समजे. तुम्हा लोकांनी फक्त एक संधी पाहिजे असते ना गोष्टीचा मुद्दा बनवायला. आत्ताची समस्या फक्त रामजी भावला शोधण्याची आहे, बाकी काही नाही. म्हणून शांत राहा. आई आई, काय झालं? भेटलेत बाबा? नाही, फक्त ही चिठ्ठी मिळाली आहे. हे पत्र हितच समद्यांच्या समोर भीम वाचून दाखवणार. माहित तर पडू दे बाप पोरानं मिळून काय नाटक केलं हाय ते. भीम, भीम बाहेर ये, लय झाला अभ्यास तुझा. तुझ्या बापाचं पत्र आलंय, वाचून दाखव. बाबांचं पत्र? भीम, जिजाबाई, तुम्ही आपापलं आयुष्य आपापल्या पद्धतीने जगा. मी जातो. जवळ राहिलो तर दोघेही मला जवळ ठेवायला बघाल, दोघेही चिंतेत राहाल. लांब राहिलो तर सर्व ठीक होईल. मला शोधू नका. तब्येत बरी झाली तर मी स्वतः येईल. आणि हो, माझा उपचार चांगला होईल. कसा होईल हे नाही सांगू शकत. बस होईल हा विश्वास ठेवा. जिजाबाई, भीम, तुम्ही दोघे आपापली काळजी घ्या. रामजी सकपाळ. बाळानं लई वर्षानंतर असं काहीतरी काम केलं आहे का मला त्याच्यावर गर्व करावासा वाटतोय. पण सुनबाई, मला तुम्हा दोघांवर वजन नाही व्हायचंय. आई वडील कवा वजन नाही होत बाबा. तुम्ही चाय पिऊन घ्या, मी काहीतरी जेवायला बनवते. तवर ते बी येतील औषध घेऊन. घ्या. झालं मनासारखं ना आता? ऐकलं ना दादांचा निर्णय? अजून बी वेळ हाय जिजाबाई. दादांना समजून घे. त्यो तुझ्या नवऱ्याच्या आधी पोरांचा बाप हाय. जर तू त्यासनी पोरांपासून लांब करशील तर ते तुझ्यापासनं बी लांब निघून जातील. आई रडू नका. अहो, हे निघून गेलेत ना ते. आता मी बी दाखवते की मी काय काय करू शकते ते. आता काय नाटक करायला चालली आहेस तू? आत्या थांबा तुम्ही. हे बघा, बाबा इथे नसल्यामुळे
आता घरात सर्वात मोठ्या त्याच आहे, त्यामुळे त्यांना अधिकार आहे घरासंबंधित निर्णय घेण्याचा. तर त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, जे करायचंय ते करू द्या. तुम्ही काळजी करू नका. हे सामान तर रमान भीमभाऊचं आहे. आई असं कसं सामान फेकू शकतात? आई ताई ताई, करू दे त्यांना जे करायचे ते. नाही, यांना फेकू नका. उचल हे सामान आणि निघून जाईत ना रमा संग. समधी लोक, तुम्ही समधी लोक सामील आहात. कवाच माझं काही बी चांगलं होऊ देत नाही. पर म्या नेहमी समध्यांच्या बद्दल विचार करत राहायचा. समध्यांमध्ये शांती बनवून ठेवायची. आणि बदल्यात मला काय मिळतं? माझा नवरा मला सोडून पळून गेला. मी घरात एकटी राहणार. कोणी बी नाही पाहिजे मला. निघायत ना जिजाबाई, आवरा स्वतःला. तिथेच थांब शोभा. आधी या दोघांना घरातून बाहेर काढू तर दे. मग येळ काढून तुझ्यासोबत बी भेटणार मी. या चाळीत मी तुझ्यासारखीच तर आहे. तुझा बी नवरा पळून गेला आणि बघ माझा बी नवरा कसा पळून गेला. फरक हाय, दोघांमध्ये फरक हाय. तिचा नवरा तिला सोडून पळून गेला आहे आणि तू स्वतःच्या नवऱ्याला पळून लावलेस. ताई तुम्ही शांतच राहा आता. ही दोघं जाणार आणि मी एकटी होणार तर तुम्हाला बी येईन भेटायला. उचला उचला सामान आणि निघून जाहीत ना. हे बघा, आम्ही जातोय. तुम्ही फक्त रडू नका आणि काळजी करू नका. काळजी बी नाही करणार, शांत बी होईल. पण तुम्ही दोघं इथनं निघा. रमा, उचल आपल्या वस्तू. ही दोघं घरातून निघून जाऊ देत. मग तुम्हासनी बी जबरदस्ती घेऊन येईन घरात. मग तुम्ही कुठं बी असू दे. जह गई सब छूटी
असली